Hello dear students, in today's lecture I will discuss on tobacco mosaic virus, that is TMV, and its structure and symptoms. In last lecture we have studied on structure, chemical structure and general account of viruses. Also in last lecture we have studied on structure of different kind of viruses, characteristic features of viruses and general account of viruses. And in last lecture we also studied on size, shape, chemical structure and other type of viruses. तर व्हायरसेसचे आपण तीन टाईप पाहिले. एक आहे ॲनिमल व्हायरस, दुसरा आहे प्लांट व्हायरस आणि तिसरा आहे बॅक्टेरियल व्हायरस. ॲनिमल व्हायरस जे आहे ते ॲनिमल व्हायरसेसमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल असतं ते DNA स्वरूपात आहे, करेक्ट. प्लांट व्हायरसेस जे आहेत हे प्लांट व्हायरसेस कसे सेपरेट आउट केलेत, तर दे आर सेपरेटेड बिकॉज ऑफ दॅट दे हॅव कंटेंट RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते RNAच्या स्वरूपामध्ये फक्त प्लांट व्हायरसेसमध्ये पाहायला मिळतं आणि ॲनिमल व्हायरसेसमध्ये DNAच्या स्वरूपामध्ये आहे. तर हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. म्हणून मग ॲनिमल व्हायरस, प्लांट व्हायरस अशी त्याला सेपरेशन केलेलं आहे. आणि प्लस दीज व्हायरस आर ऑब्लिगेट पॅरासाईट. म्हणजे काय की जे काही ॲनिमल व्हायरस आहेत ते फक्त ॲनिमलवरतीच ग्रो होऊ शकतात किंवा ॲनिमलवरतीच अटॅक किंवा इन्फेक्शन करू शकतात. आणि जे काही प्लांट व्हायरस आहेत हे प्लांट व्हायरसेस फक्त आणि फक्त प्लांटवरतीच इन्फेक्शन किंवा त्याप्रमाणे त्यावरती ग्रो होऊ शकतात. सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ प्लांट व्हायरस. आणि मग तिसरा जो काही टाईप होता तो आहे बॅक्टेरियल व्हायरस किंवा ज्याला बॅक्टेरियोफेज असं सुद्धा म्हटलं जातं. सो इट मीन्स सिम्पली दोज व्हायरसेस दे आर ग्रोईंग ऑन और दे आर इन्फेक्टिंग द बॅक्टेरियल सेल, दे आर कॉल्ड ॲज द बॅक्टेरियल व्हायरस. मग आता आजच्या याच्यामध्ये आपल्याला एक प्लांट व्हायरस जो आहे त्या प्लांट व्हायरसबद्दल आपल्याला आजचं पाहायचं. या स्लाईडमध्ये तुम्ही पाहाल की एक प्रकारचं प्लांट आहे आणि त्या प्लांटच्या लीफवरती असा काहीतरी डिसीज झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. कोणतं प्लांट आहे ओळखाल का? तर इट इज अ टोबॅको प्लांट. कोणतं प्लांट आहे? टोबॅको प्लांट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये तंबाखू असं म्हणतो. नो डाऊट तंबाखू खाण्यावरती त्याच्यावरती बॅन आहे किंवा सगळीकडनं मनाई केली जाते. पण हे टोबॅको जे काही प्लांट आहे या टोबॅको प्लांटची काही ठराविक ठिकाणी ज्या ठिकाणी परमिशन आहे त्या परमिशनच्या एरियामध्येच त्याची ग्रोथ केली जाते. आपल्याकडं भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये याची ग्रोथ केली जाते किंवा याचं कल्टिवेशन केलं जातं तंबाखूच्या प्लांटचं. याप्रमाणे तुम्ही इथं हे डावीकडे जर बघितलं तर या प्रकारचं हे प्लांट टोबॅकोचं प्लांट आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि यासोबतच इथं वरती त्याला फ्लावरसुद्धा दिसतील तुम्हाला, बरोबर. याप्रमाणे तुऱ्यासारखे काय आलेले आहेत, फ्लावर्स आलेले आपल्याला दिसतात. सो ह्याच्यामध्ये ही जी काही पानं आहेत ही पानं सुकवून मग त्यापासून तंबाखू तयार केली जाते. त्याची प्रोसेस आपल्याला इकडे दिसते बघा. याप्रमाणे हँगिंग मेथडनं हे जे काही टोबॅकोचे जे काही लीव्ज आहेत हे लीव्ज शेडी एरियामध्ये सुकवले जातात. म्हणजे अंडर शेड किंवा विदाऊट सनलाईट, सूर्यप्रकाशाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी याला सुकवलं जातं आणि सुकवून त्याप्रमाणे अशी प्रोसेस केली जाते आणि त्यानुसार मग ही तंबाखूची पानं तयार होतात. ठीक आहे, जाऊ द्या. पण मग मात्र या टोबॅकोच्या प्लांटच्या लीफवरती या प्रकारचे काही सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात की ज्याच्यावरती आपल्याला असे ब्राऊन किंवा येलोविश आणि विल्टिंग झालेलं कॅन्सरस असं काहीतरी गोळ्या आलेल्या त्या पानावरती दिसतील. आणि त्याला म्हटलं जाते मोझाईक. त्याला इंग्लिशमध्ये काय आहे? मोझाईक. आणि देअरफॉर इट इज नोन ॲज टोबॅको मोझाईक डिसीज. किंवा हा जो काही डिसीज आहे मोझाईक डिसीज हा एक ज्या प्रकारच्या व्हायरसमुळे होतो त्याला म्हटलं जाते टोबॅको मोझाईक व्हायरस. आणि मग हाच व्हायरस किंवा या सगळ्या व्हायरसेसपैकी हा व्हायरस जो आहे हा पहिल्यांदा या टोबॅको प्लांटमध्ये फाइंड आउट झाला आणि तेव्हापासून मग बाकीच्या इतर व्हायरसचा सुद्धा स्टडी करण्यात आला. सो फर्स्टली इट वॉज डिस्कवर्ड बाय first virus was discovered by in Ivanovsky. This first virus discovered by Ivanovsky in 1892. 1892 साली त्यांनी पहिल्यांदा हा व्हायरस या टोबॅको प्लांटमध्ये डिस्कवर केलेला आपल्याला पाहायला मिळतो.
आणि त्यानंतर मग त्यावरतीच कंटिन्युअस ज्यावेळेला मायक्रोस्कोप किंवा याचा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर डिमेरिट इवानॉव्स्की यांनी 1892 साली त्याचं आयसोलेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि इट वॉज आयसोलेटेड इन दी क्रिस्टलाइन फॉर्मेशन. सो पहिल्यांदा हा प्लांट इन्फेक्टेड व्हायरस जो आहे, हा प्लांट इन्फेक्टेड व्हायरस त्याचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि नंतर मग WM स्टॅनली 1935 साली जे यांनी मग ह्या व्हायरसचं संशोधन करून त्याला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आयसोलेशन केलेलं आपल्याला दिसते. नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा, तर या स्लाईडमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे फर्स्ट डायग्राम जी आहे, ही फर्स्ट डायग्राम जी आहे ती ही टोबॅको मोझाईक व्हायरसची डायग्राम आहे. अशा स्वरूपाचा तो व्हायरस आपल्याला स्ट्रक्चरली पाहायला मिळतो की ज्यामध्ये फक्त RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल सेंटरला आणि त्याच्या बाजूने आपल्याला फक्त प्रोटीन किंवा त्या प्रकारचे कॅप्सोमर्स आपल्याला असलेले पाहायला मिळतील. ॲक्च्युली त्याचं जर काही इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली स्ट्रक्चर जर पाहिलं तर आपल्याला याप्रमाणे दिसेल, रॉड शेप, असे रॉडसारखे हे व्हायरसेस आपल्याला पाहायला मिळतात. मग अशी सांगितल्याप्रमाणे हे जे काही टोबॅको मोझाईक व्हायरसेस जे आहेत, हे टोबॅको मोझाईक व्हायरस जवळपास 100 टाईपचे प्लांट व्हायरसेस आपल्याला वेगवेगळ्या प्लांटवरती पाहायला मिळतील. आणि त्यापैकीच हा टोबॅको मोझाईक व्हायरस जो आहे हा जनरली इट इज इन्फेक्टेड ऑन वाईड रेंज ऑफ प्लांट. म्हणजे फक्त टोबॅकोवरती सुरुवातीला आयडेंटिफाय झालं म्हणून त्याला टोबॅको मोझाईक व्हायरस असं नाव दिलं. पण मात्र इतर जे काही प्लांट आहेत, राईट फ्रॉम द फॅमिली सोलेनेसी, जी काही सोलेनेसी फॅमिली आहे म्हणजे टोबॅको प्लांटची तीच फॅमिली आहे. आणि त्या फॅमिलीमध्ये इतरसुद्धा बाकीचे काही प्लांट येतात, जसं की टोमॅटो आहे, चिली आहे, पोटॅटो आहे, ब्रिंजाल आहे, ही सगळी काही प्लांट आहेत. या प्लांटच्या लीफवरती सुद्धा हा व्हायरस कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळेला ग्रो झालेला पाहायला मिळतो. मग आता तो व्हायरस कसा दिसतो, याप्रमाणे दिसणार आहे. बघा तुम्हाला मग अशी मी दाखवलं, पहिल्याच डायग्राममध्ये आपण पाहिलं की याप्रमाणे या लीफवरती अशा प्रकारचे सिम्पटम्स तयार झालेले आपल्याला दिसतात. याचा अर्थ काय की त्यामध्ये आतमध्ये त्या व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आपल्याला दिसेल. सो दीज इन्फेक्शन which is caused characteristic pattern such as the mosaic. Mosaic means what? It is like a motile or discoloration on the leaves. मॉटलिंग म्हणजे असं एकदम विल्टिंग झालेलं किंवा असं गोळ्या गोळ्या त्याच्यावरती आलेल्या, म्हणजे जे नॉर्मल जे काही लीफ असेल त्यापेक्षाही ओबडधोबड शेप त्या लीफचा आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर त्या लीफवरती डिस्कलरेशन झालेलं आपल्याला दिसेल, पिवळ्या रंगाचे डाग धब्बे आपल्याला त्याच्यावरती आलेले दिसतात. सो दीज व्हायरस वॉज डिस्कवर्ड बाय डिमिट्री इव्हानॉव्स्की in 1892 in first time, but its isolation from infected plants, म्हणजे त्या प्लांटपासून आयसोलेट म्हणजे सेपरेशन करून त्याला क्रिस्टलायझेशन स्वरूपामध्ये पहिल्यांदा कुणी पाहिलं असेल तर इट वॉज WM स्टॅनली in 1935. 1935 साली त्यांनी त्याला सेपरेट आउट केलं आणि मग त्याची जी काय डायग्राम आहे ती आपल्यासमोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं, आता या टोबॅको मोझाईक व्हायरसचं स्ट्रक्चर आहे तरी कसं नक्की, तर मग अशी आपण डायग्राममध्ये पाहिलं की जसं की एखादा केळीचा लंगर जसा असतो त्या आकाराचं हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. पण सुरुवातीला मात्र तो असा रॉड शेप आहे. मग अशी आपण सुरुवातीलाच पाहिलं की ए डायग्राम जी दिसते आपल्याला, या ए डायग्राममध्ये जसं तो रॉड शेप आहे आणि या रॉड शेपला जर आणखीन मॅग्निफाय करून पाहिलं तर बी डायग्राममध्ये जे काही दिसते आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस जे आहे तर ते पार्टिकल्स दे आर अपियर ॲज अ बंडल ऑफ रॉड्स ऑर निडल अंडर दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसू शकते, साध्या मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, इवन बायनॅक्युलर मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा दिसणार नाही. सो each rod, which is approximately 3000 Armstrong unit in length and 180 Armstrong unit in diameter, and which has a molecular weight about 4 lakh. Okay, so electron microscope किंवा एक्सरे क्रिस्टलोग्राफिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर किंवा एक्सरे काढला त्याचा त्या पार्टचा, they have revealed that these particles they have two constituents. त्यांच्या काय लक्षात आलं
या व्हायरसेसमध्ये दोन कॉन्स्टिट्युएंट आहेत, एक आहे प्रोटीन कोट आणि दुसरा आहे न्यूक्लिक ॲसिड. तर मग याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहाल की रॉड शेप, ही जी काही पहिली डायग्राम आहे, रॉड शेप असा व्हायरस आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतो. पुन्हा आणखीन त्याला मॅग्निफाय करून पाहिल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येतं त्याचं स्ट्रक्चर की याप्रमाणे असं केळीच्या लंगरासारखं त्याचं स्ट्रक्चर आहे की ज्यावरती हे जे काही आपल्याला असे दिसतात गोल गोल, दीज आर कॉल्ड ॲज द कॅप्सोमर्स. म्हणजे काय, हे प्रोटीन्स आहेत. प्रोटीनचं कोटिंग आपल्याला त्याच्याभोवती पाहायला मिळतं आणि सेंटरला मात्र अशी कॉईल पाहायला मिळते, दॅट इज वी कॉल्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड इन द फॉर्म ऑफ RNA. हा RNAच्या स्वरूपामध्ये न्यूक्लिक ॲसिड आहे आणि त्या न्यूक्लिक ॲसिडच्या भोवती आपल्याला याप्रमाणे हे प्रोटीन कोड्स किंवा कॅप्सोमर्स तयार झालेले पाहायला मिळतात. ठीक आहे. आता याचा जर काही व्हर्टिकल व्ह्यू जर पाहिला आपण, तर व्हर्टिकल व्ह्यूमध्ये आपल्याला अशी ही जी काही डायग्राम आहे याप्रमाणे आपल्याला ही व्हर्टिकल व्ह्यू आपल्याला याचा पाहायला मिळेल. मग त्याच्यामध्ये सेंटरला याप्रमाणे सेंट्रल कोर आहे, त्याच्या भोवती नंतर मग याप्रमाणे असा रिंगच्या स्वरूपामध्ये RNA आणि मग त्याच्या भोवती याप्रमाणे हे जे आहे ते कॅप्सोमर्स आहेत. ठीक आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे कॅप्सोमर्स आणि हे सर्व काही आपल्याला याच्यामध्ये स्ट्रक्चरली पाहायला मिळतील. सरफेस व्ह्यू आहे, एनलार्ज पोर्शन आहे की ज्यामध्ये RNA आपल्याला पाहायला मिळतो आणि व्हर्टिकल सेक्शनसुद्धा आपल्याला दिसतो. यानंतर मग इथंसुद्धा बघा या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल, जसं मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे हे जे काही स्ट्रक्चर आहे आपण पाहिलं, न्यूक्लिक ॲसिड आहे सेंटरला आणि त्याच्या भोवती प्रोटीन्स आहेत. आणि मग वरती जे काही हे नॉर्मल लीफ आहे, टोबॅकोचं नॉर्मल लीफ आहे आणि हे जे आहे ते इन्फेक्टेड लीफ आहे. मग या इन्फेक्टेड लीफमध्ये नॉर्मल लीफमध्ये जो काही फरक आहे बघा, विल्टिंग झालेला आहे, डिस्कलरेशन झालेलं आहे, सफेद किंवा पिवळ्या रंगाचे डाग त्याच्यावरती दिसतात. आणि मग याचा जर काहीसा सेक्शन जर आपण मायक्रोस्कोप खाली पाहिला तर आपल्याला याप्रमाणे तो रॉडसारखा एक व्हायरस आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. इथं त्याचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाल्ला फोटो आहे बघा, दिसतात त्याच्यामध्ये बारीक बारीकशी रॉड. So these are the rods which observed under the electron microscope. So this is the actual structure under the X-ray or electron microscope. मग आता या स्ट्रक्चरमध्ये त्याचं जे काही टोबॅको मोझॅइक व्हायरसचं जे काही स्ट्रक्चर आहे तर इट कन्सिस्ट सेंट्रली लोकेटेड सिंगल स्ट्रँडेड RNA. सेंटरला एक सिंगल काय RNA आहे की विच हॅज इन्व्हेलप्ड बाय प्रोटीन कोट. म्हणजे 5.6% जर काही हा RNA असेल तर त्याच्या भोवती जवळपास 94.4% हे फक्त प्रोटीनचे कोट किंवा प्रोटीन्स लटकलेले आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतात. सो प्रोटीन कोट इज टेक्निकली विच इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड. जो काय आहे याला कॅप्सिड असं म्हटलं जातं, कोटिंग पूर्ण. आणि हे कॅप्सिड जे आहे विच इज मेडअप ऑफ बाय अबाउट 2130 आयडेंटिकल प्रोटीन सब युनिट. पहा, एका व्हायरस बॉडीवरती याप्रमाणे 2130 प्रोटीन सब युनिट अटॅच असलेले आपल्याला दिसतात. आणि या प्रत्येक सब युनिट म्हणजे काय, या आधीच्या डायग्राममध्ये पाहिलं तर बघा इथं आपण जे काय असं गोल आकार जे दिसतो त्याला म्हणायचं सब युनिट. सो दीज आर कॉल्ड ॲज द कॅप्सोमर्स. त्याला म्हटलं आहे कॅप्सोमर्स. सो ईच कॅप्सोमर्स अगेन कन्सिस्ट ऑफ लॉंग चेन ऑफ 158 अमिनो ॲसिड्स. एका कॅप्सोमरमध्ये काय आहे, अमिनो ॲसिडची एक लॉंग चेन आपल्याला पाहायला मिळते आणि 158 अमिनो ॲसिड्स या एका कॅप्सोमर्समध्ये असलेले पाहायला मिळतात की ज्याचे मॉलिक्युलर वेट 18,000 आहे. आणि अशा प्रकारचे प्रोटीन्स म्हणजे काय, जी काही अमिनो ॲसिडची चेन तयार होते त्याला प्रोटीन असं म्हणतो आपण. आणि 158 अमिनो ॲसिडपासून तयार झालेला हा एक कॅप्सोमर आहे. आणि असे जवळपास 2130 आयडेंटिकल कॅप्सोमर्सपासून तो पूर्ण प्रोटीन कोट त्या व्हायरसच्या भोवती तयार झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे पहा, इतकं सूक्ष्म किंवा इतक्या लेवलपर्यंत त्याचा अभ्यास केलेला आपल्याला दिसेल. मग जे काही कॅप्सोमर्स आहेत दे आर जनरली ग्रेप्स लाईक. द्राक्षाचा घड जसा असतो की नाही त्याप्रमाणे ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर विच आर हेलिकली अरेंज्ड. स्प्रिंग जशी असते त्या स्प्रिंगच्या भोवती कसं एखादं काही अरेंजमेंट होईल तशा प्रकारची अरेंजमेंट याची आपल्याला दिसेल. अराउंड सेंट्रल सिंगल स्ट्रँडेड RNA मॉलिक्यूल अँड दी डायमीटर ऑफ RNA हेलिक्स विच इज अबाउट 80% or 80 Armstrong unit, and RNA molecule lies about 50 Armstrong unit inward from the outermost surface of the rod. So RNA molecule consists of about
6,300 nucleotides and the molecular weight of RNA molecules being about 25,000 dalton, and the protein and nucleic acid ratio in these particles which is 94.4 as to 5.6 या कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा या रेशोमध्ये आपल्याला प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचं पर्सेंटेज पाहायला मिळते. साधारणतः 6% न्यूक्लिक ॲसिड आणि 94% प्रोटीन या दोनच गोष्टीपासून व्हायरसचं स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला दिसतं. मग हे व्हायरसचं इन्फेक्शन त्या प्लांटला झाल्यानंतर मग कोणते कोणते सिम्पटम्स किंवा काय लक्षणं आपल्याला त्या प्लांटवरती पाहायला मिळतील. तर दीज आर द सिम्पटम्स लाईक फर्स्टली विजिबल सिम्पटम्स ऑफ TME इन्फेक्शन इन टोबॅको प्लांट विच इज फॉर्मेशन ऑफ डाऊनवर्ड कर्लिंग, म्हणजे जी काय पानं आहेत ती खालच्या बाजूनं अशी वळालेली आपल्याला दिसतात, कर्ल झालेली आपल्याला पाहायला मिळतील. अँड डिस्टॉर्शन ऑफ यंग अपायकल लीव्स, downward curling and distortion of young apical leaves, large spots of dark green color, large spots जे आहेत मोठ्या आकाराचे डार्क ग्रीन किंवा येलोविश कलरचे स्पॉट आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतात ऑन दी अप्पर सरफेस, अँड द लीफ विच डेव्हलप इनटू इरेग्युलर ब्लिस्टर्स एरिया, इरेग्युलरली असे ब्लिस्टर्स फोड आलेले आपल्याला त्या पानावरती पाहायला मिळतात. And other area of the leaf which shows typically yellow and green mottling or mosaic symptoms. बाकीचा जो काही एरिया आहे लीफचा त्यावरती येलो कलरचे ग्रीन कलरचे असे डाग आपल्याला त्याच्यावरती दिसतात. सो प्लांट बिकम स्टंटेड, आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही प्लांटची जी काही ग्रोथ होत असते नॉर्मल ती त्या ठिकाणी थांबते, खुरडते आणि जाग्यावरतीच आपल्याला ते काहीतरी डिसीज झालेलं प्लांट आपल्याला पिवळं पडलेलं, सुकलेलं, सुरकुट्या पडलेलं असे ते पान आणि त्या झाडाचं रूपरेषा किंवा त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. मग आता हे सुरुवातीला तुम्हाला मी ते लीफ दाखवलं आहे की कशा प्रकारचे सिम्पटम्स आहेत, याप्रमाणे हे सिम्पटम्स दिसत बघा. जसं की आता हे नॉर्मल लीफ आहे आणि ह्या पाठीमागच्या लीफपेक्षा या लीफवरती आपल्याला पूर्णपणे या व्हायरल इन्फेक्शनचं सिम्पटम्स आपल्याला याच्यावरती दिसतात. टोमॅटोचं आहे पण त्याच्यावरती इन्फेक्शन आहे व्हायरस. त्याचप्रकारे ही सुद्धा सिम्पटम्स आहेत बघा. इकडं हे ब्रिंजालमध्ये आहे, चिलीमध्ये आहे किंवा मग बाकीचे जे काही सोलानेसी फॅमिलीमधले जेवढे काही मेंबर्स आहेत त्याच्या लीफवरती आपल्याला याप्रमाणे असे डॉट्स किंवा इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. सो दीज आर द सिम्पटम्स. मग आता शेवटी या व्हायरसेसवरती कंट्रोल करायचं असेल तर काय कंट्रोल मेजर्स आहेत बुवा, काय वापरलं जातं कंट्रोल करण्यासाठी शेतीमध्ये. तर सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की टोबॅकोची शेती जी आहे ती अगदी ज्या ठिकाणी लायसन आहे, परमिशन आहे त्याच ठिकाणी केली जाते आणि मग त्या ठिकाणी अशी मॅनेजमेंट वापरली जाते की त्याला कंट्रोल करायचं. सो वन शुड अवॉइड इन्फेस्टेड सॉईल अँड यूज ऑफ टोबॅको रेफ्यूज ऑन लँड ऑन विच टोबॅको इज टू बी ग्रोन. म्हणजे पहा, ज्या ठिकाणी टोबॅकोची ग्रोथ करायची, ज्या ठिकाणी टोबॅकोची लागवड करायची त्या ठिकाणी सॉईलमध्ये या प्रकारचं कोणतंही इन्फेक्शन नसावं. त्याचबरोबर अगोदर त्या ठिकाणी टोबॅकोचं पीक नसेल त्या ठिकाणी टोबॅकोची लागवड केली तर मग आपल्याला मात्र या टोबॅको मोझॅइक व्हायरसला कमी करता येते. दुसरा त्याच्यावरती आपल्याला असं इलाज करता येईल की सीड्स जे आहेत तर सीड बेड्स शुड बी स्टीम स्टेरिलाइज्ड अँड वेल रिमूव्ड फ्रॉम दी टोबॅको वेअरहाऊस. ज्या ठिकाणी तुम्हाला रोपं तयार करायची, रोपं तयार करणारी जी काही सॉईल असेल ती स्टेरिलाइज करून घ्यायची, ठीक आहे. किंवा मग टोबॅकोची शेती असेल त्यापासून थोडीशी ती लांब असले पाहिजे. वन शुड अवॉइड कंटॅमिनेशन ऑफ हँड्स विथ दी व्हायरसेस फ्रॉम टोबॅको प्रोडक्ट्स अँड दोज वॉशिंग विथ दी सोप इज ॲन इफेक्टिव्ह प्रॅक्टिकल मीन्स ऑफ क्लिनिंग हँड्स बिटवीन दी ऑपरेशन्स. म्हणजे बघा, त्या शेतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही काम कराल त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला कोणी तंबाखू खात असेल किंवा काय करत असेल तर त्यावेळेला साबणानं स्वच्छ हात धुवूनच त्या शेतीमध्ये तुम्ही जायला पाहिजे. मग हे साधे सोबती काही उपाय केले तर मात्र मग जे काही टोबॅकोचं क्रॉप असेल किंवा इवन टोमॅटोचं क्रॉप असेल, चिली असेल किंवा मग पोटॅटो असेल किंवा हे बाकीचे जे काही क्रॉप आहेत याच्यामध्ये ह्या टोबॅको मोझॅइक व्हायरसचे इन्फेक्शन होण्यापासून आपण थांबवू शकतो. तर अशा प्रकारचे काही कंट्रोल मेजर्स आहेत आणि ही या प्रकारचे काही सिम्पटम्स आपल्याला या टोबॅको मोझॅइक व्हायरसमध्ये झालेले दिसतात.
तर अशा प्रकारचे हे साधारणतः स्ट्रक्चर आपल्याला ह्या टोबॅको मोझाईक व्हायरसचं पाहायला मिळेल. हे स्ट्रक्चर मात्र लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी नॉर्मल लीफ आहे, लीफवरती इन्फेक्शन झालं की याप्रमाणे त्याचं सिम्पटम्स तयार होतात आणि मायक्रोस्कोप खाली किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आणि एक्सरे रिफ्रॅक्शनने आपण बघितलं तर या प्रकारचे डायग्राम त्या व्हायरसचे आपल्याला दिसतील. तर असं आहे या टोबॅको मोझाईक व्हायरसबद्दल. ओके.